कार्यालयाच्या लढ्यात उत्तमराव जानकरांची उडी। नगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावं म्हणून मोहोळ येथील बेमुदत धरणे आंदोलनस्थळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मोहोळ विधानसभा निरीक्षक उत्तमराव जानकर यांनी भेट देऊन विरोधकांवर जहरी टीका केली आहे। नगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावं म्हणून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं 4 तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाच्या 5व्या दिवशी आंदोलकांच्या स्थळी रोज वेगवेगळ्या पक्षाचे नेते येऊन पाठिंबा देत आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळ विधानसभा निरीक्षक म्हणून नुकतीच निवड शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय उत्तमराव जानकर आणि विनय पाटील आणि संजय अण्णा क्षीरसागर आणि प्रमोद आवताडेसह पदाधिकारी उपस्थित। भेट यावेळी उत्तम जानकर म्हणाले, या तालुक्यात अराजकता आहे, कितीही अन्याय केला तरी येथील लोक शांत बसतात, त्यामुळे या तालुक्यातील शोषण व्यवस्था आणि या तालुक्यातील राजकारणाची मक्तेदारी आम्हीच करू अशा पद्धतीची निर्णय या ठिकाणी घेतले गेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीत यांचे परिणाम भोगावेच लागतील अशी तिखट शब्दात विरोधकांवर टीका यावेळी उत्तम जानकर यांनी केली आहे। तडका न्यूज मराठीला दिलेली प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून। गेल्या 8-10 दिवसापासून या तालुक्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून जे अराजक माजवलेलं आहे आणि किती अन्याय केला तिथे माणसं सोसतात। इथल्या माणसांना अन्याय सोसण्याची सवय लागावी या उद्देशानं आपली हुकूमत कायमस्वरूपी या तालुक्यातल्या शिक्षण व्यवस्था, या तालुक्यामधली राजकारणाची मक्तेदारी ही आम्हीच करू या उद्देशानं अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत। या तालुक्यामधल्या जवळजवळ 43-44 गावापैकी 40 गावामधून हा जनाक्रोश गेली 7-8 दिवस या जिल्ह्यामध्ये उमसतोय आणि त्याचा स्फोट जर आता तुम्ही सुधारला नाही, यामध्ये बदल केला नाही, तातडीनं तुमची आत्मशक्ती जागी झाली नाही तर मात्र हा स्फोट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितपणानं झालेला दिसेल। म्हणून इथल्या राज्यकर्त्यांना मी स्वतः विनंती करतो की वेळेमध्ये जागे व्हा, अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर हेच लोक आपल्याला तुडवून जातील। तर आपण निश्चितपणानं या इशाऱ्याची दखल घ्यावी अशी या तालुक्याचा निरीक्षक म्हणून माझी स्वतःची भूमिका। मोहोळ संघर्ष समितीचा विजय असो। मोहोळ संघर्ष समितीचा विजय असो। बोला काका बोला। मोहोळ तालुक्यामध्ये अप्पर तहसीलचा जो निर्णय शासनाने घेतला तो चुकीचा असून मोहोळ हे जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाण असल्याने तालुका एका बाजूला पडतो आणि अप्पर तहसील एका बाजूला होता। मध्यवर्ती म्हणून मोहोळ हे चुकीचा निर्णय तो शासनाने रद्द केला। जय भवानी, जय शिवाजी।